आणखी एक महत्त्वाची मुलाखत गायक मंगेश बोरगावकर यांची। मी मंगेश बोरगावकर यांना व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रित करतो। मंगेश, जोरदार टाळ्या मंगेश बोरगावकर यांच्यासाठी। आणि लागवी पुन्हा एकदा सूत्र सोपवतो। नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत लोकशाही मराठी। खूप धन्यवाद। खरं तर मंगेश, संगीताचा हा वारसा हा घराण्यापासूनच तुम्हाला मिळाला। काका, बाबा तुमचे स्वतः, पणजोबा, इथून आजोबांपासून सगळा हा वारसा। कुठे असं दडपण नाही वाटलं, अरे इतका आपल्याला मोठा वारसा असताना आपणही या क्षेत्रात येतोय? सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार। आणि खरंच खूप आनंद होतोय लोकशाहीबद्दल, आपल्या वाहिनीबद्दल, कारण गेल्या कित्येक वर्षात मला वाटतं मराठवाड्यात येऊन, छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन आपल्या मराठवाड्यासाठी इतका सुंदर उपक्रम कोणी केला असेल असं मला वाटत नाही। गेली 2 तास खरंच जोरदार टाळ्या लोकशाहीसाठी झाल्या पाहिजेत, कारण मला असं वाटतं की मी मुंबईत बसलोय किंवा पुण्यात बसलोय। हे ना दादा, कारण इतकं छान नियोजन आपल्याकडे होणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं बरोबर, प्रत्यक्षात ते उतरवणं, मला वाटतं लोकशाहीची पूर्ण टीम, आपले विशाल सर आहे तिकडे, आणि सर्वांना खरंच मनापासून आभार मानतो, कारण एक इथला नागरिक म्हणून मराठवाड्याचा खूप छान वाटतंय आज इकडे येऊन। आणि ज्याप्रमाणे आपण म्हणालात की घरात वारसा मिळणं, तर हे चांगलं असतं की याचं दडपण येतं। मला असं वाटतं दोन्ही गोष्टी आहेत, पण कुठलंही दडपण न घेता कलाकार पहिले त्या कलेवर प्रेम करतो। त्याला हे माहीत नसते की याचं दडपण येणार आहे किंवा त्याला कोणतरी यातून जज करणार आहे। त्या कलेप्रती निखळ प्रेम असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि 4 पिढ्यांचा सांगीतिक वारसा घरी मला लाभलेला आहे। मूळ लातूरकर आणि माझे पणजोबा असतील संगीत महर्षी बाबा बोरगावकर यांनी अत्यंत कष्टाने या घराण्याला हे जे आजचं मूर्त रूप आहे त्यांच्यामुळे प्राप्त झालंय। त्यानंतर माझे आजोबा पंडित गोविंदराव बोरगावकर, माझे काका सुरमणी पंडित बाबूराव बोरगावकर, वडील तालमणी डॉक्टर राम बोरगावकर यांनी आम्हाला वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून गाण्याच्या रियाजाला आमच्याकडून करून घेण्यास सुरुवात केली। आणि त्यांच्या मनात कुठेतरी हे होतं की जे कष्ट आम्ही घेतलेत ते पुढच्या पिढीने शिकण्यासाठी कष्ट न घेता त्यांनी शिकावं मनापासून, आणि मराठवाड्यात राहून, लातूरमध्ये राहून आपलं संगीताचं योगदान द्यावं। आणि माझे वडील आणि काका यांना माझ्या पणजोबांनी बनारसला परिस्थिती नसतानाही त्यांना घरातलं सगळं, शेती असेल हो, ती सगळी विकून टाकली, आणि त्यांना संगीत नाटकांचं वेड होतं। त्यामुळे ते त्यांना घेऊन गेले की आपण उत्तम शिक्षण द्यायचंय संगीताचं, तर बनारस हे कलेचं विद्यापीठ, त्या काळात संगीत म्हणा, सर्व शास्त्र साहित्य आहे, बनारस ही खूप मोठी भूमी आहे। तर तिथे 4 ते 5 वर्ष ही मेहनत त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिकवलं। मग त्या गुरूंनीच जेव्हा सांगितलं की आता आप इनको लेके जाइए और आप इनका रियाज अभी लातूर में होने दीजिए, त्यांनी मेहनतीने तो रियाज करून आम्हाला पुढे ते ज्ञान देणं, आणि हजारो आज वडील, काका, आजोबा, पणजोबांचे कित्येक शिष्य आज मोठमोठ्या पदावर उत्तमरित्या संगीताची सेवा करतायत, शिकवतायत। तर हे दडपण होतच, पण योग असतात। जसं आता मंगेश दादा म्हणाला की मला माहित नव्हतं पुढे कसं हा रस्ता कुठे जाणार आहे, पण आपण सगळ्यांनी त्याचा प्रवास अभिनेता म्हणून बघितलेला आहे। वाटतं जेव्हा प्रामाणिकता मनात असते आणि ज्याप्रमाणे सांगितलं की आत्मविश्वास असतो की मला उत्तम करायचंय, वाटतं रस्ते तयार होत जातात, घडत जातो आपण, आपल्याला कुठेही त्रास होत नाही। स्ट्रगल ज्याप्रमाणे म्हणालो ते तर होणारच आहे। आजही मला वाटतं सगळ्यात जास्त स्ट्रगल जे प्रस्थापित आहेत, जे सेटल्ड आहेत, त्यांचा जास्त स्ट्रगल आहे, कारण सातत्य ठेवणं हे सगळ्यात अवघड आहे। सध्या आपण ज्या प्रकारे बघतो की रील्स आणि याचा जमाना आलाय, गायकही कित्येक आहेत, संगीतकार आहेत, एकेका गाण्यावर हिट होतात, पण गाणं नुसतं हिट होणं नाही, तर पुढे 20 ते 25 वर्ष तुम्ही त्या क्षेत्रात टिकून राहणं हा खरा प्रवास आहे। आणि 2006-07ला सारेगमप तुम्ही सगळ्यांनी बघितलं मला त्यात, तेव्हा योगायोगाने मी 15 वर्षाचा होतो तेव्हा, आणि कोल्हापूरला फिरायला गेलो होतो, तिथे ऑडिशन दिली आणि मला काहीही माहित नव्हतं सारेगमपचं स्वरूप किती मोठं आहे,
पुढे काय होणार आहे. आणि मी जस्ट 11वीत गेलो होतो आणि आई शिक्षिका आहे, त्यामुळे आईनी शिक्षकी बाणा तिथे आणला, नाही तू 2 गाणी गा तरच आपण बाहेर जायचं. अगदी अगदी. पण म्हणतात तसं योग होता. मी 2 गाणी ऑडिशन देऊन आलो. दुसऱ्या दिवशी पहिलं नाव मंगेश बोरगावकर हे मुंबईत सिलेक्टेड झालेले कलाकार आहेत असं खाली आलं आणि माझं होतं अरे बापरे, आता हे काय नवीन अध्याय हा सुरू झालाय. पण मला वाटतं रियालिटी शोचा एक त्या काळातला जो एक फायदा असा होता की तिथे पूर्णपणे शुद्धता होती. कुठलंही आजच्या काळात ज्याप्रमाणे आता व्यावसायिक रूप येतं त्याला आणि त्यानुसार गोष्टी बदलत जातात, तिथे आम्हाला 6 महिन्यात जे मला वाटतं 10 ते 15 वर्ष लागतील शिकायला असं क्रॅश कोर्स म्हणता येईल, तो मला तिथे मिळाला. आणि तिथून माझी 2006-07 पासून मुंबईची वाटचाल सुरू झाली. आणि मग मागे वळून कधी पाहिलंच नाही. मग प्रयत्न चालू आहेत. अगदी. पण मराठवाड्याच्या मातीतच ना सामाजिक भान जपणारं पण येते. जसं मंगेश दादा सुद्धा म्हणाला की तो सामाजिक भान जपणारापणा या काळ्या मातीचंच आहे. दासू वैद्यांच्या सुद्धा अनेक कवितेतून ती सहजता आपल्याला पाहायला मिळते. तुमचं दोघांचं सुद्धा असंच जुळलं सामाजिक भान जपत. म्हणजे मी गाण्यावरून सरळ लग्नावर आलात. हो, क्या बात आहे. सूर जुळल्याशिवाय संसार होत नाही. वा वा वा. नाही नक्कीच तोही योग मी सांगायला आवडेल. पण मला वाटतं मराठवाड्यात सामाजिक स्वरूप जसं म्हणताय की तसं आपल्या इकडची जी एकरूपता आहे, एकता आहे, त्याला तोड नाही. मला असं वाटतं आजही मराठवाड्यात सर्व धर्म सर्वजण ज्या प्रकारे प्रेमाने राहतात. मी मूळ लातूरकर आहे, त्यामुळे लातूरला पूर्ण परिवार आत्ताही लातूरला आहे. तर बाकी काहीही चालू दे, पण सर्वजण ज्या प्रकारे एकत्र नांदतात आणि मला वाटतं तो आनंद मराठवाड्यात आहे. आणि मला वाटतं तो आपल्या साधेपणाचा आहे. आपल्याला खूप कुठल्या तरी गोष्ट दाखवणं किंवा हे आपल्याला सवय नाहीये. त्याचा आम्ही म्हणालो तसं कला क्षेत्रात त्याचा तोटा होतो. खूप वेळ जातो, त्यामुळे तुम्हाला कळत नाही की नाही इथे तुम्हाला अग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे, पुढे येणं गरजेचं. पण मला वाटतं सर्वाचा शेवट जर बघायला गेलं तर तेच चांगलं पण आहे. त्यात तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही आनंदी आहात आणि जे काही तुम्हाला मिळतं ते मनापासून मिळतं आणि जे प्रेम लाभतं ते कायमचं लाभतं. आणि तसंच कायमचं प्रेम मला इकडून यांच्याकडून लाभलं. तर सारेगमप मध्ये जेव्हा मी पुढे गेलो, जिंकलो आणि योगायोग असा आहे की अपूर्वाचा आणि माझा जन्म एकाच दिवशीचा आहे. अरे वा. म्हणजे वर्ष पण तेच आहे. इतका माझा सकाळी 6चा जन्म आहे आणि त्यांचा रात्री 8चा जन्म आहे. तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे वैद्यकीय परंपरेचा 104 वर्ष पूर्ण झाली आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथले आठवले परिवार आहे आणि त्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष वैद्यकीय सेवा चालू आहे. तिथे कुठल्याही भावनेनी नाही, निस्वार्थ त्यांचं आजही वडील तिथे त्यांची सेवा रुजू करतायत. आणि त्यांना जेव्हा ही गोष्ट टीव्हीवरून लक्षात आली की 15 ऑक्टोबर असा मंगेशचा जन्मदिवस आहे, त्यांनी सांगितलं माझ्या मुलीचा पण याच दिवशी जन्म आहे आणि आम्ही तुमचे चाहते आहोत. तेव्हा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम नव्हतं किंवा फेसबुक नव्हतं, पण त्यांनी फोन करून मला पूर्णपणे त्यांचा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं की आम्ही तुमचे चाहते आहोत आणि आम्ही स्वतः जरी वैद्यकीय क्षेत्रात असलो तरी आम्ही कलाकारांच्या खूप जवळचे आहोत. कारण त्या भागात सर्व जी नाटकं वर्षातून 2 ते 3 नाटकं येतात ते सर्व कलाकार त्यांच्या घरी राहतात. भरत जाधव असेल, आपले सगळे मित्र तर त्यांच्याकडे येऊन राहतात आणि त्यामुळे त्यांना घरात वैद्यकीय आहे पण सांगीतिक वारसा पण आहे. बाबूजी आपले सुधीर फडके हे त्यांच्या स्ट्रगल कष्टाच्या काळात 1950-60ला रावेरला यायचे आणि त्यांना सांगायचे माझी घरी मैफिल ठेवा, मला गरज आहे. सो मला वाटतं कुठेतरी ही जाण असणार आहे. मला वाटतं कलाकारांसोबत जेव्हा तुम्हाला जोडण्याचा विषय येतो तेव्हा कलाकाराच्या मागची बाजू, त्यातला मेहनत असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, ह्या जुळून घेणारं कोणतरी पाहिजे. आणि जेव्हा माझी आणि अपूर्वाची ओळख झाली तेव्हा मला लक्षात आलं की तो संयम त्यांच्याकडे आहे आणि आम्ही कुठेतरी उद्दिष्टाप्रती मागे आम्ही पळतोय. पण घरात कोणतरी असं हवं जिथे तुम्हाला ती ताकद, ती सर्व ऊर्जा तुमची योग्य दिशेने जावे आणि तुम्हाला छान प्रकारे
जेव्हा घर सांभाळलं जातं मला वाटतं कुठेतरी तेव्हा तुम्ही कामही छान करू शकता. आणि खरंय. या निमित्ताने तो वाढदिवसाचा तो योग जुळून आला, पण पुढे आम्ही चांगले मित्र झालो आणि त्यातून मैत्रीचं रूपांतर मग येस, त्यातून कधी असं वाटलं नाही की नाही आता काही प्रपोज करायला पाहिजे किंवा काय. आम्हाला लक्षात आलं की आपणच आहोत सोबत आणि तो योग तसा जुळून आला. आणि आज अगदी, अगदी. बघा ते 2 दिसत आहेत तिकडे मीरा आणि स्वरा, फुलं. वाटतं या दोघींनाही संगीताचा वारसा, जो काही साहित्याचा वारसा मला वाटतं देणं आजच्या सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे की ह्या मुलांना आता आपण काय देऊ शकतो. तर शिक्षण चालूच आहे, ते होतच राहणार आहे, पण त्यांना साहित्य, संगीत, कला यातून त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जावं. कारण त्यांना खूप टफ आहे पुढचा काळ. ज्या प्रकारे मोबाईल आणि ह्या डिजिटल गोष्टींचा मारा आहे सध्या ह्या जनरेशनवर, मला वाटतं तो प्रयत्न आता पालक म्हणून माझ्या वयातल्या सर्वांचीच मोठी परीक्षा आहे. आता इथून पुढे आम्हाला स्वतःला खूप व्यवस्थित जपणं गरजेचं आहे आणि यांना घडवणं गरजेचं आहे. अगदी. खूप खूप धन्यवाद. खरं तर मंगेश, फार महत्वाच्या विषयांवर तुम्ही भाष्य केलं. मग तो सोशल मीडिया हाताळण्याचा विषय असू दे किंवा स्ट्रगलचा हा सगळा टप्पा, पण मनात जर जिद्द असेल तर मग काहीही अशक्य नाही. नक्कीच. आणि मी मराठवाड्यातल्या सर्व माझ्या मित्रांना जे आता नवीन उभारी घेत आहेत त्यांना एवढंच म्हणेन, आत्मविश्वास आणि आनंदाने तुम्हाला जे करायचंय ते मनापासून करा. कुठेही आपण इकडचे आहोत किंवा तिकडचे असं काही होणार नाही. आपण सर्व आज इंटरनॅशनल लेवलला उत्तम कलाकार तिथेपर्यंत तुम्ही कला पोहोचू शकता. बस तो आनंद, तो विश्वास सोबत ठेवा आणि पुढची वाटचाल करा. अगदी. खूप खूप धन्यवाद मंगेश, मनापासून गप्पा मारल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. येस, मनापासून धन्यवाद. सर्वांना नमस्कार. थँक्यू. मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित लीडकॉम, स्थापना 1974. असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी. ज्योतिष वास्तु संस्थान, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी. बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब, संस्कारों से आधुनिकता तक. गादिया ग्रुप, एक विश्वसनीय नाव. डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.